शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्र सूरज अवताडे या यूट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. तर फळ पिकात मल्चिंग हे खूप महत्त्वाचं असतं आणि बऱ्याच भागात ऊसाची तोडणी झाल्यानंतर ऊस तोडणी झाल्यानंतर ते जे पाचट आहे ते पेटवून दिलं जातं आणि त्यानंतर मग ऊस फोडणे त्याला खत घालणे वगैरे सगळं चालतं. पण आज आपण आपली आंब्याची बाग आहे, आपला ऊस होता, आता ऊसाची तोडणी झालेली आहे. त्यानंतर आपण हा जो ऊस आहे तो आपण ड्रीपवर केला होता आमच्याकडे पाण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळं. आणि ड्रीपवर केल्यानंतर मागच्या वर्षी पण जे 2-3 एकर होतं ते पण आम्ही फक्त कुटी करून घेतली होती, मशिनीकडून कुटी करून घेतली आणि ती कुटी माणसांच्या साह्याने गोळा करून ती आंबा बागेला मल्चिंगसाठी आपण वापरले होते. पण मागच्या वर्षीचा अनुभव असा होता की कुटी करायला पैसे कमी गेले, पण ते गोळा करायला त्यातून बाहेर काढायला खूप जास्त खर्च आला आणि ते लेंदी प्रोसेस आहे, एकतर मजुरांचा प्रॉब्लेम. मग त्यासाठी यावर्षी आम्ही ठरवलं की थोडे पैसे जास्त जातील पण आपण गट्टे बांधून घेऊया. तर आता माझ्यासमोर जी बघता तुम्ही ही आता शक्तिमानची मशीन आहे, शक्तिमान कंपनीची ही मशीन आहे. गट्टे ॲटोमॅटिक, पूर्ण ॲटोमॅटिक मशीन आहे. गट्टे पाचडूवरती घेणे, कट करणे, गट्टे बांधणे आणि हे आपण गट्टे डायरेक्ट उचलून आपलं आंब्याच्या बागेत नेऊन आपण त्यावर त्याला मल्चिंग करणार आहे. तर मल्चिंगचे फायदे काय आहेत? एक तर पाणी कमी लागतं, वापसा राहतो, वापसा राहिल्यामुळे मुळी चांगली चालते, गांडोळाची संख्या वाढते आणि शिवाय एक कंपोस्ट खत बागेला मिळतं. तर गट्टे बांधण्यापूर्वी त्यांच्या 2 मशिनी असतात. एक जी तो समोर आपण बघतोय त्याला फक्त 3 चाकं आहेत, त्याला तारा आहेत. त्या ताराच्या साहाय्याने ते फक्त गोळा करून एका साईडला, मी तुम्हाला तिने गोळा केलेलं दाखवतो, एका साईडला फक्त ते गोळा करून ढीग लावतं. म्हणजे 2 सऱ्याचं मिळून एक असा ढीग लावला जातो आणि त्यानंतरच्या दुसऱ्या मशीननं ते वर उचलून कट करून त्याचं गट्टे बांधले जातात. तरी अशा पद्धतीनं त्या ट्रॅक्टरला चाकं येतात. हे नॉर्मल असे 4 चाकं आहेत. त्यांना काय होतं, आता आपण जर इथं बघितलं जवळजवळ 6-7 फुटाच्या आसपास हे पूर्ण तिने गोळा केलं आहे, गोळा करून ढीग लावलं आहे आणि ते ढीग लावल्यानंतर मग त्या दुसऱ्या मशीन साह्यानं ते वरती घेऊन गट्टे बांधले जातात. तर बरेच शेतकरी ही चुका करतात की ऊस एकदा गेला की एक काडी लावली की सगळं जळून मोकळं होतं, दुसऱ्या दिवशी काम करायला चालू. पण ॲक्च्युली आपण काय करतो, जे आपल्या शेतात आहे ते आपण जाळून टाकतोय, जे कंपोस्ट खत आहे किंवा अजून बाकी काही गोष्टी. आणि आपण त्यानंतर दुकानात जाऊन रासायनिक ट्रॉल्याच्या ट्रॉल्या भरून शेणखत म्हणतो, रासायनिक खताच्या गोण्या आणून पीक चांगलं येण्यासाठी ते टाकतो. म्हणजे यातून म्हणजे आपल्या घरचं जे आहे ते आपण टाकून देतोय आणि दुसऱ्या बाहेरून विकत आणतोय, हा प्रकार झाला. जर आणि ऊसाचं पाचट जे आहे ते खूप लवकर कुजून जातात. आता तुम्ही बघितलं की त्या ट्रॅक्टरच्या साह्यानं तिथं असं गोळा केला आहे आणि हे आता वरती उचलून ते आत पाठीमागे जाऊन बांधून ॲटोमॅटिक पाठीमागे हे गट्टे पाठीमागे टाकले जातात. आणि अजून ह्याची सिस्टीम म्हणजे जे गट्टे आहेत, हे गट्टे आपण जे 17 रुपयेपासून 20 रुपयेपर्यंत एक गट्टे बांधायला घेतात. म्हणजे आपलं काम किती आहे, कुठं आहे त्या हिशोबानं. तर आपण जे काम दिलं आहे आता, आणि गट्टे मोजायला सिस्टम आता रिडिंग आहे, जसा मीटर असतो तसा एक गट्टे किती बांधले त्याचे एक आत रिडिंग आहे. तरी अशा पद्धतीनं गट्टे बांधण्याचं आपण आपल्या शेतात काम चालू आहे. जर तुमचा नवीन लागवड असेल, सुरू असेल तर सर्वसाधारण 350-400च्या आसपास तुमचे गट्टे पडतात. जे खोडा वगैरे असेल तर 400 ते 500 आसपास पडतात. तर आता बघूया आपण किती पडते. आणि ह्या गट्टे बांधण्याचा फायदा म्हणजे गट्टे उचलायला खूप सोपे जातात. तुम्ही जर आता हे बघितलं 8 ते 10 किलोच्या आसपास हा गट्टा बसतो, उचलून आपण म्हणजे हँडलिंगला बरं पडतं आणि टाकाली आपल्या झाडाच्या बुडात किंवा बेडवर टाकायलाही खूप सोपं जातं. तर अशा पद्धतीनं आपण आज आपल्या शेतात ऊसाच्या पातळीचे गट्टे बांधून आपण ते आंब्याच्या बागेत
जो आंबा आपला 15-16 महिन्याची बाग आहे, जी 1,500 झाडं आहेत. त्यानंतर काय मोठी लागवड आहे 6-7 वर्षाची, काय जी 12-13 वर्षाची आहे, काय 15-16-17 वर्षाची आहे. तर त्या बागेला आपण आज सर्व मल्चिंग करून घेणार आहोत. तर नक्की तुम्ही पण एकदा प्रयत्न करा. थोडे पैसे जातील, पण आज विचार केला तर एक शेणखताची ट्रॉली घ्यायची झाली तर 5-5.5 रुपयाला आहे. आणि पोच पण 38 ते 40 रुपयाच्या आसपास असा एक गट्टा आपल्याला पोच पण मिळतो. तर काही जणांनी शेतकऱ्यांनी म्हणजे कॉन्टॅक्ट होतो की आम्ही एक खेप विकत घेतली, आम्हाला 9,5-10 हजार रुपयाला पोच दिली. म्हणजे त्यांना 38 ते 40 रुपयाच्या आसपास, 42 रुपयाच्या आसपास एक गट्टा हा पोच होतो. आणि ते 2 ट्रॉलीचा असतो. 2 ट्रॉल्याचा 4 चाकी 2 ट्रॉल्या असतात. त्याचं मिळून 9,5-10 हजार मिळतो. म्हणजे आपल्याला शेणखत घेतल्यासारखंच होतं आणि त्याचा दुहेरी फायदा आहे. शिवाय बऱ्याच भागात ऊन जास्त असल्यामुळे आंब्यावरती सनबर्निंगचा प्रादुर्भाव होतो. जर मल्चिंग केलं तर खाली साईडला मॉइश्चर चांगलं राहतं, हीट कमी राहते आणि सनबर्निंगचा प्रॉब्लेम खूप कमी होतो. तर अशाच नवीन जर व्हिडिओ बघायचे असतील तर आपला शेतकरी मित्र सूरज अवताडे हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडले तर लाईक करा. आणि याच्या व्यतिरिक्त की जी आज मी तुम्हाला माहिती सांगितली ती तुम्हाला फायद्याची वाटली, तोट्याची वाटली, किंवा ह्याच्यापेक्षा अजून जर काही चांगले ऑप्शन असतील तर नक्की तुम्ही